महाराष्ट्रामध्ये पुराची परिस्थिती अतिशय गंभीर झालेली होती आणि त्या पार्श्वभूमीवरती ज्या काही बातम्या आल्या त्याच्यावरून एक मोठा वादंग सुरू झालेला आहे। त्याचं कारण असं की मुख्यमंत्र्यांनी एक वक्तव्य असं केलं विशेषतः कोल्हापूर आणि सांगली परिसरातल्या पुराच्या बाबतीमध्ये की नदी किनारी भिंत बांधू। आता मुद्दा असा उपस्थित होतो की हे आपण नेहमी ऐकतो, कुठली पूर परिस्थिती आली, दरड ढासळली, त्याखाली लोक आले, माळीन गावची घटना होती आणि आता ही आत्ताच्या घडलेली घटना आहे, यापूर्वी पण झालेली, की लगेच कोणीतरी ते अधिकारी पाहणी करतात, मंत्री पाहणी करतात, नाही केली तर का नाही केली, केली तर का केली। शरद पवारांसारख्यांचं आता स्टेटमेंट असं आहे की गरज नसेल तर तिथं पाहणी करायला जाऊ नये। ठीक आहे, ते काय राजकीय पातळीवर चालायचं, आपण ते चर्चा बाजूला ठेवू। अशी वेळ का येते? दोन ह्याच्यातले अतिशय गंभीर मुद्दे। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 2005ला जेव्हा मुंबईमधला जो भयानक पूर आला होता, कमी वेळामध्ये प्रचंड पाऊस पडला, तो आपल्या हातातला नाही। आणि मुंबईची जी भौगोलिक रचना आहे ती अशी समुद्र सपाटीपासून खाली खोलगटमध्ये असलेलं ते शहर आहे, त्यामुळे त्या ठिकाणी थोडा जरी पाऊस पडला तरी पाणी साठणार आहे, वाहून जायची तातडीनं काही व्यवस्था नाही। आपण ते समजू शकतो, जे माणसाच्या हातातलं नाही, म्हणजे आसमानी आणि सुलतानी संकटामधलं जे आसमानी संकट आहे ते आपण समजू शकतो। आता दुसरी जी अडचण आहे सुलतानी संकटाची, शासकीय धोरणाच्या बाबतीतली किंवा सर्वसामान्य लोकांकडूनही झालेल्या चुका, याचं काय करणार? आज जे मुख्यमंत्री पाहणी करतात आणि शहाजोगपणे भिंत बांधूत असे काही एक सल्ले तिथं वक्तव्य करतात, याच्यापेक्षा ही सगळी पाहणी आधी का नाही होत? वारंवार म्हणजे गेले 15-16 वर्ष महाराष्ट्रामध्ये थोड्या वेळात भरपूर पाऊस पडणे, याच्या आपण भारतातलं बाजूला ठेवूत, खरं तर भारतभरामध्ये अशा घटना झालेल्या आहेत। सध्या आपण विचार महाराष्ट्रापुरता करू, वारंवार अशा घटना घडत आहेत की जे शहरं ज्यांचा कधी ह्याचा संबंध नाही, त्याही ठिकाणी एकदम अचानक असा पूर येतो आणि सगळं शहर पाण्याखाली जातं, गावं पाण्याखाली जातात। पहिला मुद्दा सगळ्या गंभीर समोर येतो तो असा की या म्हणजे पूर आल्याच्या नंतर पाहणी करण्यापेक्षा ह्याच्या आधी जे सगळे जलप्रवाह आहेत, ज्याचे नकाशे उपलब्ध आहेत ना, विशेषतः नगर रचना आपण ज्याला म्हणतो, टाउन प्लॅनिंग म्हणतो, तिथं सगळे नकाशे उपलब्ध असताना जेव्हा अतिक्रमण होतात, बाकीचे अतिक्रमण आपण बाजूला ठेवूयात, जेव्हा पाण्याच्या प्रवाहामध्ये नदीच्या पात्रामध्ये दुष्यंत कुमारची अतिशय सुंदर अशी ओळ आहे, बाढ़ की संभावना है और नदी में घर बने हैं। जर तुम्हाला माहित आहे की हा पाण्याचा प्रवाह आहे, नाला इथून वाहतोय, त्याच्यावरचे अतिक्रमण होत असताना पाहत कसं बसते सगळी यंत्रणा। म्हणजे मी औरंगाबादचं तर अतिशय नमुनेदार असं उदाहरण तुमच्या समोर ठेवतो की 25-30 वर्षापासून शिवसेनेची सत्ता आहे, केंद्रात शिवसेनेची आणि राज्यात शिवसेनेची, स्थानिक पातळीवरती असं पण 2014 ते 19 साला घडलेलं आहे। आता तर निदान राज्यामध्ये आणि या ठिकाणी शिवसेनेची सत्ता आहे। असं असताना इथल्या नाल्यांवरचे अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये लक्ष का नाही दिले जात? हा तर पुराचा विषय मोठा आहे। मी अगदी छोटे छोटे तुम्हाला विषय सांगतो। सगळ्या ठिकाणचे जे नदीचे प्रवाह आहेत, ओढ्यांचे प्रवाह आहेत, या सगळ्यांमध्ये अतिक्रमण करत असताना व्यवस्था झोपा कशी काढते? आज तुम्ही जेव्हा म्हणता की काय म्हणता येईल तुम्हाला की तुम्ही आता हवाई पाहणी केली, रस्त्याची पाहणी केली, मोजणी केली, नुकसान जे काय गोष्टी असतील ते, म्हणजे जेव्हा आसमानी संकट असतं ते आपण समजून घेऊ शकतो, त्याला आपल्याकडे काहीही उपाय नाही, तज्ज्ञ त्याच्यावरती सांगतील। आणि जे काही हवामानाचे बदल होत आहेत त्याचा प्रत्यक्ष भारतात हे जे शहाजोग असे पर्यावरणवादी आहेत ना, की जेव्हा सांगत होते दुष्काळ पडला तेव्हा कशामुळे पडला, तर झाडं नाही लावले आणि बाकीचं काय, आता का सांगत नाहीत जेव्हा जास्त पाऊस पडतो तेव्हा? वसंत गोवारीकरने जेव्हा मान्सूनचं मॉडेल डेव्हलप केलेलं होतं, हे मान्सूनच्या मॉडेलमधले जे 16 प्रमुख मुद्दे होते ते सगळे भारताबाहेरचे आहेत। नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे पडणारा पाऊस, दक्षिण गोलार्धामध्ये तिथलं बर्फाचं तापमान, उत्तर गोलार्धातून बर्फाचं, असंख्य कितीतरी असे मुद्दे आहेत ज्याचा प्रत्यक्ष भारतात काही संबंध नाही। भारतात पडणारा मान्सून हा प्रामुख्याने बाहेरच्या घटकांमुळे पडतो, हे गोवारीकर सारखे शास्त्रज्ञ सांगतात। आणि हे काय म्हणता येईल, बनावट असे सगळे पर्यावरणवादी तेव्हा असं म्हणत होते। आता पाऊस पडत नाही तेव्हा तुम्ही झाडांचं कारण सांगता, आता पाऊस पडलं जास्तीचं तर काय झाडं कापायला सांगणार आहात तुम्ही? हे बाजूला ठेवा, हे सगळे मुद्दे। आसमानी संकट जे त्याला काय तोंड द्यायचं ते शास्त्रज्ञ ठरवतील, हा पूर्णपणे वेगळा मुद्दा आहे। पण सुलतानी संकट जे आहे, शासकीय धोरणामुळे येणारं जे संकट आहे, सगळ्या पाण्याच्या प्रवाहामध्ये जे अतिक्रमण झालेले आहेत, होत आहेत, ते उघड्या डोळ्यांनी ही व्यवस्था पाहत कशी काय बसते? ह्याच्यात लोकांची पण जबाबदारी आहे की हे सगळे नेते, आमदार, खासदार, नगरसेवक यांना तुम्ही ठामपणे ह्याच्यावरती सवाल जाब का नाही विचारत? ही जी सगळी यंत्रणा आहे सुस्तपणे हे सगळे अतिक्रमण होत असताना बसू कशी देखते? आणि हे अतिक्रमण करणारे तर सामान्यच माणसं आहेत, हे सगळे ह्या प्रशासन यंत्रणा आणि नेत्यांच्या आशीर्वादाने अतिक्रमण करतायत, मग त्यांना कसं कोणी काही बोलत नाही? आणि आपण कोणी जेव्हा सामाजिक पातळीवरती आम्ही काय सांगायला जातो, शहाजोगपणे हे सल्ला देतात की चांगली गोष्ट आहे, तुमच्यासारख्यांनी पुढे यायला पाहिजे, तुम्ही याच्यावरती एक अहवाल सादर करा,
तुमची काय माहिती, म्हणजे तुम्ही त्याच्यासाठी पगार घेता, तुम्हाला भत्ते भेटतात, तुमचं सगळं त्याच्यासाठीवरती आहे, तुम्हाला जे काम करायचं ते तुम्ही करत नाहीत आणि सर्वसामान्यपणे कोणी विचारलं तर त्याच्यावर सगळं ढकलून मोकळे की तुम्ही करायला पाहिजे, किंवा फार झालं तर उद्धटपणे वरती मान करून सांगतात की जा कोर्टामध्ये तुम्ही काय जनहित याचिका दाखल करा. तुम्हाला मी सांगतो, PIL दाखल करणं बिलकुल चेष्टा नाही, खर्चिक कामे, वेळखाऊ कामे, सर्वसामान्य माणूस अगदी जनहित याचिका दाखल करू शकत नाही अशी परिस्थिती आहे. आणि कोर्टाच्या बाबतीमध्ये मला कळत नाही, बऱ्याचदा तुम्हाला सुमोटो आपणहून एखादी याचिका दाखल करून घेतात. तर हे सर्वोच्च न्यायालय या सगळ्या पाण्याच्या प्रवाहाच्या बाबतीमध्ये आपणहून सुमोटो दाखल का नाही करून घेत? सगळ्या न्यायालयांनी पूर्ण भारतभरच्या, आपण सध्या महाराष्ट्राचा विचार करूयात की जे सगळे पाण्याचे प्रवाह आहेत त्यांच्यावरचे अतिक्रमण कुठलीही चर्चा न करता, कुठलीही कोर्टबाजी न करता तातडीनं निघाली पाहिजेत. जेव्हा नगर विकास आराखडा टाउन प्लॅनिंगचा आपण जे म्हणतो केलेला असतो, त्याचा नकाशा तयार झालेला असतो, तज्ज्ञांनी सगळा तो मंजूर झालेला असतो, त्या नकाशाच्या बाहेरचं जे जे काही आहे ते सगळं पाडायला अडचण काय आहे? एखादं अतिक्रमण काढा म्हणलं तर इतके मोठे नियम तुम्ही दाखवतात, त्याच्यानंतर शासकीय कामकाज संतपणे कसं चालतं, त्याच्यानंतर ते न्यायालयामध्ये येणार, ते लोक कोणीतरी त्याच्यावरचा तो माणूस न्यायालयात जाणार, त्याला डिले होणार. ह्याचे नेमकं उलटं, अतिक्रमण करायला कसं काय ताबडतोब होतं? अतिक्रमण पाडायचं म्हणलं की एवढा मोठा वेळ लागतो, वर्षानुवर्ष अतिक्रमण हटत नाही. मी परत औरंगाबादचं उदाहरण सांगतो, भर वस्तीत नाल्यावरती औषधी भवनची 4 मजली इमारत उभी आहे, काय झोपा काढते सगळं प्रशासन, आणि ती पाडायला तुम्हाला वेगवेगळे अडथळे येतात. आणि बांधायला काय झालं होतं, एखादी अतिक्रमणाची इमारत किंवा छोटी मोठी काही गोष्ट बांधायला तातडीनं होतं, आणि पाडायचं म्हणलं तर फार प्रचंड मोठी सगळी प्रक्रिया. म्हणजे ही कमाल झाली, जी आपल्याकडे गावठी भाषेत म्हणे ना, सतीच्या घरी बत्ती आणि सिंदळीच्या घरी हत्ती. वाईट गोष्ट करायला तुम्हाला काही वेळ लागत नाही, आणि त्याच्या बाबतीत मध्ये कायदा आणि सगळा आड कुठे येतो तर पाडायला. कायदा कशासाठी आहे? गुन्हा घडू नये म्हणून. गुन्हा घडल्याच्या नंतर ते तपास यंत्रणेमध्ये एवढे मोठे अडथळे आणण्यासाठी कायदा आहे का? आज ह्या पुराच्या निमित्तानं जी गंभीर गोष्ट समोर येते ती 2 प्रकारची आहे. हे सगळे जे अतिक्रमण नदीच्या प्रवाहामध्ये किंवा कुठल्याही छोटे मोठे ओढे नाले, प्रत्येक गावचे, प्रत्येक शहरातले ह्याच्यातले जे अतिक्रमण आहेत त्याच्यामुळे झालेली आहे. नंबर 2, ही अतिक्रमण ज्यांच्या आशीर्वादामुळे झालेली आहेत, ते राजकीय नेते असो किंवा शासकीय अधिकारी असो, यांच्या संगमतानंच हे झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये सामान्य माणूस पण गुंतलेला आहे की जे त्याचे लाभार्थी, ज्यांनी प्रत्यक्ष ती जागा बळकावलेली आहे. आज सगळ्यात पहिल्यांदा तातडीनं याचा आपल्याला विचार करावा लागणार आहे. पूर्णपणे म्हणजे हवामानातले बदल आणि त्याच्यामुळे येणारी जी आपत्ती आहे, अचानक म्हणजे गेल्या 2005 पासून म्हणजे 16-17 वर्ष अशी व्हायला लागलीत की अचानक पाऊस पडतो, थोड्या काळामध्ये भरपूर पाऊस पडतो. अशी जी परिस्थिती आलेली आहे ती आपण तर काही बदलू शकत नाही. तिच्यावरती उपाययोजना आणि कशामुळे झाले ह्याच्यावरती ते अहवाल येत राहतील, तो अभ्यास होत राहील. पण आपल्या हातामधली जी गोष्ट आहे म्हणजे शहरी किंवा ह्याच्यामध्ये आपण जर विचार केला तर अतिक्रमणं, नाले सफाई, बऱ्याच ठिकाणी नाल्यांमध्ये गाळ साठल्यामुळे पाण्याचा प्रवाह रुकला गेलेला आहे, अशी पण जी उदाहरणं समोर आली. त्याच्यामुळे ह्या गोष्टी आज जे पुराची पाहणी करतात, मंत्री असो, मुख्यमंत्री असो, आमदार खासदार असो, जिल्हाधिकारी असो, हे सगळे पावसाळ्याच्या पूर्वी 2-3 महिने ही गोष्टी का नाही करत? आणि ह्याच्यासाठी आपण आग्रह का धरत नाही? म्हणजे आपण सर्वसामान्य लोकांची त्याच्यामधली अडचण आहे. मला स्वतःचा एक अनुभव आहे. इथं औरंगाबाद शहरामध्ये रस्त्यांसाठी आम्ही आंदोलन केल्याच्या नंतर शासनाने म्हणजे आमच्यावरती पोलिसांनी गुन्हे दाखल केले आणि तुरुंगात जावं लागलं. कशासाठी? तर तुम्ही आमची परवानगी घेतलेली नव्हती म्हणून. इतके तुम्ही जर नियम पाळता, मग ज्या ठिकाणी त्या विकास आराखड्यामध्ये रस्ता होता तो रस्ता झाला नाही म्हणून तुम्ही किती अधिकाऱ्यांना, किती नेत्यांना, किती नगरसेवकांना तुरुंगात टाकलं होतं तातडीनं. जेव्हा तुम्ही एखादा विकास आराखडा म्हणता तेव्हा तुम्ही सर्व कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी बांधील असता, मग तुम्ही त्याच पद्धतीने विकास कामं करण्यासाठी बांधील का असत नाही? किंवा अतिक्रमण काढण्यासाठी तुम्ही बांधील का असत नाही? अतिक्रमण झाल्याच्या नंतर काढण्यापेक्षा ते अतिक्रमण होऊच नये ह्याच्यासाठी का नाही प्रयत्न केले जातात? आणि विशेषतः हे जे अतिक्रमण नदीच्या पात्रातले, पाण्याच्या प्रवाहातले गंभीर यासाठी असतात की तो प्रवाह दुसरीकडे वळतो, किंवा काही ठिकाणी जमिनीच्या अंतर्गत जे जलप्रवाह आहेत ते रोखले जातात. म्हणजे जुन्या ज्या बारवा आहेत, विहिरी आहेत, बावडी आहे, कुंड आहे, या सगळ्या ठिकाणी अंतर्गत जे जलप्रवाह आहेत त्यांचा विचार करून त्यांची स्थापना झालेली आहे. आणि जेव्हा हे सगळे नवीन बांधकामं, नवीन अतिक्रमण, बाकीच्या गोष्टींमुळे आपण त्यांच्यातले जसे अतिक्रमण करून जमिनीवरच्या पाण्याचे प्रवाह आपण वळवतो किंवा रोखतो, त्याच पद्धतीने जमिनीच्या अंतर्गत जे पाण्याचे प्रवाह आहेत
त्यांना पण आपण धोका उत्पन्न करतो आणि त्याच्या बाबतीत आपण काही गंभीर नसतो. जेव्हा अशी आपत्ती प्रत्यक्षामध्ये येते, घरं बुडतात, लाखो कुटुंब, लाखो लोक त्याच्यामुळे बाधित होतात, शेकड्यानं मृत्यू होतात, त्याच्यानंतर डोळे उघडतात, त्याच्यानंतर पॅकेज जाहीर, त्याच्यानंतर पंचनामे. आज पंचनामे करण्याच्या गोष्टी करणारे ह्याचं उत्तर का देत नाहीत की हे अतिक्रमण झालं तेव्हा पंचनामा का नाही केला. आज नंतर पाणी आणि सगळं पाण्याखाली बुडालेलं आहे. आज ह्या पुराची जी परिस्थिती कोकणामध्ये आली, पश्चिम महाराष्ट्रामध्ये आली, याच्यातून सगळ्यात पहिल्यांदा ही गोष्ट समोर येते आहे की जे पाण्याचे प्रवाह आहेत ते पाण्याचे प्रवाह व्यवस्थित आधीसारखे अबाधित राखणं हे आपलं कर्तव्य आहे. नंबर 2, जमिनीच्या अंतर्गत जे पाण्याचे प्रवाह आहेत आणि ते ओळखून जलव्यवस्थापनाची एक व्यवस्था शेकडो वर्षांपासून आपल्याकडे परंपरेने चालत आलेली आहे, ती आपल्याला अबाधित राखणं गरजेचे आहे. यासाठी कुठल्याही सरकारी नियमांचा बागुलबुवा उभं करू नका, कारण की कोणाला काही सांगायला गेलं की लगेच सांगतात की तुम्ही इथं आराखडा द्या, आम्हाला माहिती द्या. म्हणजे ही इतके निर्लज्ज असे लोक होऊन बसलेले आहेत राजकारणी आणि त्याच्यानंतर प्रशासनाचे. आपण साधं म्हणलं की या ठिकाणची बारं दुरुस्त करायची, ते सांगतात की तुम्ही बारवांची आम्हाला यादी द्या, या ठिकाणचं नाला दुरुस्त करायचं, कुठं कुठं अतिक्रमण ते सांगा. अरे म्हणजे मग तुम्ही कशासाठी तिथं बसलेले आहात? आणि त्याच्यावरचे जे उपाय मग आता असे मुख्यमंत्री सुचवतात की बाबा तुम्ही तिथं भिंतच घाला, की जे हास्यास्पद आहेत. म्हणजे तुम्हाला त्या विषयाचं गांभीर्यच काही कळलेलं नाहीये. तुम्हाला तर एवढंच वाटत असेल ना, तर हे मुख्यमंत्री छायाचित्रकार त्यांनी याची सगळ्यांचे फोटो काढावेत आणि ते तुमच्या PC वरती लोड करावेत आणि तिथं त्या हँगरने सिलेक्ट करून पुराचं पाणी उचलून दुसरीकडे टाका किंवा असं करा, असा खेळ करत बसा तुम्हाला. आणखी तो जनतेच्या जीवाशी खेळ आहे. त्याच्यावरची एक उसंत वाणी. सर्वसामान्य लोकांना माझी आग्रहाची विनंती आहे प्रत्येक ठिकाणच्या की तुमच्या गावचे, तुमच्या ठिकाणचे जे काही जलप्रवाह आहेत, त्या ठिकाणी जी अतिक्रमणं झालेली आहेत, कृपा करून त्याच्या बाबतीत तुम्ही जागरूक राहा. नसता तुमच्या गळ्यापर्यंत हे पाणी आलेले आहे, तुम्हाला बुडवल्याशिवाय राहणार नाही. ही उसंत वाणी. नदीच्या किनारी बांधू मोठी भिंत, बोले बुद्धिवंत मुख्यमंत्री. त्याहीपेक्षा सोपे फोटो काढा बाका, PC वर टाका अलगद. हवा तो पोर्शन करावा सिलेक्ट, टाका डायरेक्ट हवा तिथे. करा हिरवागार माणदेशी पट्टा, औद्योगिक थट्टा विदर्भाची. ड्रायरने करा मुंबई कोरडी, कोकणी तिरडी बांधलेली. मराठवाड्यात समुद्र ढकला, खानदेश तापला लोणी लावा. कांत फेसबुक करावे लाईव्ह, कशाला ड्राईव्ह दूर दूर, कशाला ड्राईव्ह दूर दूर.